नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। सकाळी पेंट टाकली होती आणि आता जरा आहेत उभ्या खाऊन पिऊन जरा। तर आता रात्रीचं बाहेरच असतात ना आमच्या शेळ्या। पहिल्या कसं आत असायच्या, आता बाहेरच असतात। तर उघडं ह्या साईडनी लावले आम्ही, बांधले म्हणजे, पण रात्रीचं खूप बाहेर गार हवा सुटते। तर माझ्या मम्मीने काय आयडिया केली, कायांना कपडे घालून ठेवायचे, कोणाच्या अंगावर गोणी टाकून ठेवायची, कोणाच्या अंगावर टॉवेल, कोणाच्या अंगावर शर्ट, असं सगळ्यांच्या अंगावर टाकून ठेवायचं का म्हणजे त्यांना गार नको वाजायला। शेवटी तो पण एक जीवच आहे ना। ही आमची ही काळू तर अशी कुडकं करून एकदम बारीकशी होऊन असायची आहे ना मम्मी। तर आणि रात्रीच्या असं हवेची झुळूक आल्यावर ओरडायच्या शेळ्या। मग तेच म्हणलं, मम्मीने आयडिया केली ते बनव असं, म्हणजे रात्रीचं टाकून ठेवते त्यांच्या अंगावर। रात्रीचं टाकलं का सकाळपर्यंत शेळी तशीच बसलेली असते, जरा पण हलवत नाही का अंगावर पडून देत नाही। म्हणजे तुम्ही समजू शकता त्यांना किती गार वाजत असेल। आणि थंडी खूपच आहे मित्रांनो। आणि ह्या म्हणजे मी तर त्या रील्स पहिल्यांदाच बघितल्यात, हे असं काय आजार पण असतो ते। आता बघा करडांना पण होतो का, ते असं आकडल्यासारखं होतं थंडीने त्यांचं अंग, आहे ना मम्मी? असंच आहे ना ते? करडांनाच होतं की शेळ्यांना पण होतं? सगळ्यांना होतं ते असं। तुम्ही पण रील्स वगैरे बघितले असतील ना, असं आकडल्यासारखं होतं अंग, हलत नाही शेळी बिलकुल, जागेवर एकदम आकडल्यासारखी, तिला म्हणजे चालता येत नाही काय नाही, असं होऊन जातं थंडीचं। तर आम्हाला आता तीच भीती आहे, पण आता आमच्याकडं पण पर्याय नाही त्यांना। आता आम्हीच इथं राहायला आलो आहे म्हणल्यावर आता आम्ही तरी काय करायचं। पण आम्ही पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे, थंडी कमीत कमी लागावा। आणि इकडच्या साईडनी ओपन आहे, इथनं थोडं ऊन बिन दिवसाचं त्यांना लागतं। बाकी रात्रीचं मम्मीने तो जुगाड केला आमच्या का जास्त नको थंडी लागायला ह्यांना। आणि कर्णांसाठी ह्यावाल्या कर्णांना ह्याच्यात गोल केला आहे ना, याच्यात पण हे वरून पूर्ण बांधून पॅक करून टाकतो, जेणेकरून त्यांना गार नको हवात जायला। आहेत महिन्याचीच असतील ना ही, महिन्याची आहेत, पण खूप आगाव आहेत। हे बघा त्यांची तोंड पण कशी सुजल्यासारखी ते थंडीने। आणि त्यांचं काय नाही, ते तर पॅकच आहेत, त्यांचं काही टेन्शन नसतं। पण हेच कसं, हे लोक बाहेर आहेत, हे लोक बाहेर आहेत, यांचं जास्त असं वाटतं की काय यांना झालं नाही पाहिजे। आता जसं जसं प्रकृती म्हणजे हे होत चाललंय, नवीन नवीन आजारच निघत चाललेत, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा नवीनच घडत चाललेल्या आहेत। भरपूर आजार असे आता नवीन निघलेले आहेत, काहीतरीच होतं। मी हे शेळ्यांचं आकडणं हे सगळं रील मी माझ्या मम्मीने दाखवलं तेव्हाच पहिल्यांदा बघितलं। मला तर माहीत पण नव्हतं हे असा काय पण आजार असतो। पण आम्ही जितकं होईल तितकं काळजी घेतो आमच्या शेळ्यांची। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुमच्या थंडीचे काय काय जुगाड आहेत तुमच्या जनावरांसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।